अमरावती जिल्ह्यात 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती, डफरीन रुग्णालयात नोंद, लैंगिक शिक्षणाची गरज, बालविवाह अत्याचार पीडित महिलांचा समावेश। बुलढाणा जिल्ह्यातील दामणगाव बड्डे पिंपळगाव मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस, वादळी पावसांचा तडाखा, शेतीशिवार जलमय, सोयाबीनच्या गंजीत शिरले पाणी, मक्का कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकरी हैराण। वाशिम जिल्हा परिषद गट पंचायत समिती गणांची मतदार यादी, जिल्ह्यात 940 मतदान केंद्र। अमरावतीमध्ये ती आश्रमशाळा बांबडीतून अंजनगावला नेण्याचा घाट, पालकांचा विरोध, धारणी प्रकल्प कार्यालयावर धडक, न्यायाची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे कार्तिकी एकादशीला श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मांदी याडी, श्री संत गजानन महाराज मंदिर परिसर गजबजला। अकोला जिल्ह्यातील दिग्रस खुर्द येथे 2 वाहनांची धडक, 15 प्रवासी जखमी, दिग्रस खुर्द जवळच्या वळणावरील घटना, रस्त्यावरील खड्ड्यामुळे चालकांच्या ताबा सुटल्याने अपघात। वाशिममध्ये हिंदू समाजाने धर्माचे रक्षण आणि एकात्मतेसाठी एकत्र येणे गरजेचे, राजासिंह ठाकूर यांचे मंगरुळ पीर येथे प्रतिपादन। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाला एकजुटीचा मंत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मंथन। अकोला जिल्ह्यातील महात्मा फुले विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात। अकोला जिल्ह्यातील वरुड जवळका परिसरात सिंतादहीस प्रारंभ। रविवारी अकोला बाजारपेठेत ताज्या आवड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली। आवडा हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत असल्याने त्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची उत्साही गर्दी दिसत आहे। वाशिममध्ये ढगाळ वातावरण, सोयाबीनसाठी 4 तासांचा धान्य बाजार, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे मरफान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संयमाची नवी परीक्षा। वाशिममध्ये कार्तिकी एकादशी निमित्त भाविकांना फराळाचे वितरण, गजानन महाराज सेवा समितीच्या पुढाकार। आता बोगस मजूर होणार आउट, मनरेगातून फेसी केवायसीची सक्ती। अमरावतीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या सभेत विविध विषयांवर मंथन, विविध मुद्द्यावर वेधले शासन व प्रशासनाचे लक्ष। यवतमाळमध्ये अशांत स्थितीत संतांचे परिवर्तनवादी विचार समाजाला तारणारे, परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर संत साहित्यांची गरज, परिसंवादात वक्त्यांचा सूर। वाशिममध्ये 31 नव्या वर्गखोल्यांची कामे प्रस्तावित, जिल्हा परिषद शाळांमधील चित्र, ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे धावत्या कारला शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास आग लागली, यात संपूर्ण कार जळून खाक झाली। चिखलगाव परिसरातील ही घटना घडली। बुलढाणामध्ये खडकपूर्णावरील पर्यायी रस्ता पूल खड्डेमय, देऊळगाव महिदे राजा मार्गे बससेवा वळवली। बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव जोटू परिसरात तुरीवर मोर रगाचे आक्रमण, शेतकरी हतबल, उत्पादनात घट होण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यातील मासरूड परिसरात पावसाचा तडाखा, पिकांचे नुकसान, नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मांबोरीतील शेतकऱ्याने कपाशीत फिरवला ट्रॅक्टर। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील भैरवघाट स्मशानभूमीत झुडपांचे बन, साफसफाईचा अभाव, प्रशासनाने करावी स्वच्छता, नागरिकांची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा गौरव, ग्रामपंचायत प्रशासनाचा पुढाकार। वाशिममध्ये धावपटू संयमची सुवर्ण कामगिरी, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली निश्चित। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे विदर्भ मार्केटिंगला सोयाबीन खरेदीचे आदेश, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्हला मात्र अजूनही करावी लागते प्रतीक्षा। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला सीसीटीव्ही संच भेट। यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना सुरू करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशासनाला निवेदन। अकोलामध्ये कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाची सुरुवात होत असल्याने अकोला येथील गांधी रोड परिसरात पूजन साहित्यांची दुकाने आणि स्टॉल सजले आहे। अकोलामध्ये बालविवाहामुळे 37 कुमारिकांवर लादले गेले मातृत्व, बालविवाह लैंगिक अत्याचारामुळे कोवड्या वयातच मातृत्व। यवतमाळमध्ये 5 कोटींच्या कमाईसाठी एसटीने कोणते केले उपाय, लालपरीने दिवाळीची गर्दी केली कॅश, इलेक्ट्रिक बसेसचेही प्रवासी वाढले। यवतमाळमध्ये जोड महापोलीस चौकीजवळ ट्रक मालवाहू वाहनांची टक्कर। वाशिममध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच, कुरघोडीच्या राजकारणासाठी पक्षांतर्गत डावपेच, समर्थकही विभागले, शहरात राजकारण तापले। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लाच देऊ नका अन घेऊ नका, भ्रष्टाचार कडवा, दक्षता सप्ताह, जिल्ह्यात पथनाट्यातून जनजागृती। यवतमाळमध्ये 26 रेती घाटांचे होणार निलाव, निविदेसाठी 4 नोव्हेंबरची मुदत, 7 तालुक्यांचा समावेश, जिल्ह्यातील रेतीची तस्करी थांबणार का? अकोला जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक येथे 30 वर्षांनंतर पुन्हा भरला माजी विद्यार्थ्यांचा वर्ग।
वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे काँग्रेसच्या तालुका आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हत्या करून पेनगंगा नदीत फेकला मृतदेह, दोघांना अटक, सक्का भाऊ भावांचा निघाला मारेकरी. लग्न सराईत सोने चांदीच्या भावाने आर्थिक कोंडी, वर वधू पित्यांची चांगलीच दमशाक, लाखांच्या घरात सोन्याचे भाव. वाशिममध्ये आचारसंहितेपूर्वी जनसुविधांचे नियोजन, 3 कोटींच्या कामांना मंजुरी, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडून कार्यवाही, जनसुविधा योजनेचा निधी अखर्चित न राहण्यासाठी नियोजन. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे शॉर्ट सर्किटने घराला आग, साहित्य जळाले, मजुरीवर गुजराण करणारे कुटुंब उघड्यावर. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे रुग्णवाहिकेचा टायर फुटला, चालक जखमी. अकोला जिल्ह्यातील आगर परिसरात हरभरा पेरणी उलटली, दुबार पेरणीचे संकट, आठवडाभर सतत झालेल्या वादळी पावसाचा फटका. वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान, पीक कर्जमाफी द्यावी, सावंगा जहांगीरच्या शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा मार्गावर विशाल वृक्षांचे दिवसाढवळ्या कत्तल, अंजनगावच्या तस्करांची मुजरी. अकोला जिल्ह्यातील कापशी येथे शेत रस्त्यांची दुरवस्था, 8 ट्रॅक्टर अडकले, सोयाबीन वाहतुकीत शेतकऱ्यांची सेसह लोपट.